बातमी ठाण्याची आहे। ठाणे पोलिसांनी ठाण्यातल्या घोडबंदर कासार वडवली गावाजवळ सुरू असलेली रेव पार्टी उधळली आहे। गुन्हे शाखेनं या पार्टीमधून 100 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते। रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन झाल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। या रेव पार्टीवर करण्यात आलेल्या कारवाईनंतर विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं। कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती। पहा ना तुम्ही, पैशातून निर्माण झालेलं सरकार बरं का। हे दुसरं काय असतं त्यांना कळत नाही। अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे। वारंवार बोलतोय, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे। गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातोय आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे। अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना, या सरकारला कळत नाही। पण मी काय म्हणावं दुसरं। पकडली आहे, पोलीस अलर्ट आहेत, त्याच्यामध्ये कारवाई झालेली आहे। काही काही ड्रग्स आहेत, एमडी वगैरे काही ते भेटले। ते पोलीस आयुक्तांनी मला सांगितलंय की ते जे काही रेव पार्टीमध्ये झालंय त्याचा गुन्हा दाखल झालेला आहे। या राज्यामध्ये हे मुंबईमध्ये पण ड्रग फ्री मुंबई करण्याचा संकल्प आम्ही मांडलेला आहे। 5000 कोटीचा ड्रग मुंबई पोलिसांनी पकडलेला आहे आणि म्हणून त्या विरोधी पक्षाला आरोप करण्याचा अधिकार नाही। तर ठाण्यातल्या घोडबंदर कासार वडवली गावाजवळ पोलिसांनी रेव पार्टीवर कारवाई केलेली आहे। गुन्हे शाखेनं 100 जणांना ताब्यात घेतलंय। यावर एक नजर मारूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। ठाण्यातील कासार वडवली शेंडोबा मंदिराजवळ खाडी किनारी रेव पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। गणेश राऊत या व्यक्तीनं रेव पार्टीचं आयोजन केलं होतं। शनिवारी रात्री 10 वाजता रेव पार्टीला सुरुवात झाली। क्राईम ब्रांच युनिट 5च्या टीमला रेव पार्टीची माहिती मिळाली। रविवारी पहाटे 3 वाजता पोलिसांनी रेव पार्टीवर छापा टाकला। पोलिसांनी 100हून अधिक जणांना आतापर्यंत ताब्यात घेतले।